जुलै 16 जुलैला बघूया मार्केट आज आपल्याला काय मुवमेंट दाखवतं. मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होत आहे. फ्लॅट ओपन झाल्यामुळे आपण काल व्ह्यू ठेवला होता की मार्केट हे जर हर्डल पार करतंय तर अपसाईडला निघून जाईल. या हर्डलमुळे जरा अपसाईडचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण जर हे हर्डल जर निघून जाते तर एक चांगली मुवमेंटम येऊ शकते. बघूया मार्केट कशा प्रकारे मुवमेंट देत आहे. आज मार्केट तर फ्लॅट ओपन झालंय, कुठलाही गॅप अप गॅप डाऊन ओपन नाही झालाय. बघूया आता काय होतं. एक मुवमेंट अप साईडला चांगली मिळायला पाहिजे, नाहीतर मार्केट मित्रांनो इथे स्टक होऊन बसेल. आणि इथे जर स्टक झालं तर मात्र गोंधळ करून बसेल, कारण का मग मार्केट या लेवलमध्ये फिरत बसेल. आपली जी काल आपण डिसाईड केली होती ही लेवल, ही आणि ही, ह्या ह्याच्या मध्ये मध्ये मार्केट फिरत बसेल जर ही अपसाईड काढत नाहीये मार्केट. तर बघू काय होतं. आपल्या हातामध्ये आज वेट अँड वॉच करणंच आहे, कारण का मार्केटमध्ये आज मोमेंटम वरच्या साईडला यायला पाहिजे होता आणि वरच्या साईडला येण्यासाठी मार्केटला पूर्णतः गॅपअप ओपन व्हायला पाहिजे होतं. पण मार्केट गॅपअप ओपन नव्हता, फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केटने एक डाऊन साईडला मोमेंटम दिलेली आहे. आता बघू मार्केट काय करतंय. मार्केटकडे एक सपोर्ट एवढाच आहे की हा एक सपोर्ट आहे मार्केटकडे. हा एवढा एक सपोर्ट आहे मार्केटकडे. सॉरी. हा एक सपोर्ट आहे मार्केटकडे. जर या सपोर्टवरनं मार्केट वरच्या साईडला जर निघून जाते तर एक चांगली मोमेंटम देऊ शकते. पण जर मार्केट या सपोर्टवरनं वरच्या साईडला नाही निघत आहे तर मात्र मार्केटमध्ये या जर हा सपोर्ट खालच्या साईडला तोडतंय मार्केट, तर मग मार्केटमध्ये पॉझिटिव्ह ट्रेंड जवळपास संपल्यात जमा होऊन जाईल. बघू. कालची जी रॅली आली आहे ती कंटिन्यू करते का बघायचं आहे. बँक निफ्टी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. जिथपर्यंत ही लेवलवरची जात नाही, या लेवलच्या वरती मार्केट जात नाही, तिथपर्यंत मार्केटमध्ये पॉझिटिव्हनेस येणं थोडंसं कठीण होऊन जाणार आहे. बघूया काय होतं.
पहिल्या 1 तासातच मित्रांनो पिक्चर क्लिअर होईल की ऍक्च्युली काय चाललंय, काय होईल. आज असा अंदाज होता की मार्केट गॅप अप देईल, पण मार्केटने गॅप अप नाही दिलं. मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन झालं. काही ग्लोबल न्यूजमुळे मार्केटमध्ये जो बुलिशनेस चांगला यायला पाहिजे होता तो नाही आलाय. कारण का काल अमेरिकेचा महागाई डाटा थोडासा वाढून आलाय, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्याही मार्केटवर थोडासा पडतोय असं दिसतंय. ही जर लेवल मार्केट इथून खाली काढतंय तर जवळपास बुलिशनेस जो काल आला होता त्या बुलिशनेस मध्ये काही अर्थ नाही असं कळेल. बघू काय होतं. मग मार्केट मात्र आज उद्याकडे साईडवेज राहण्याचे चान्सेस वाढत जातील.
असं एकंदर वाटतंय मित्रांनो की मार्केट आता आज उद्याकडे थोडंसं साईडवेजच होईल, कारण का काही खास वाटत नाहीये इथे डेव्हलपमेंट होण्यासारखी. कारण का मार्केटला जर आज बुलिशनेस कंटिन्यू करायचा असता तर मार्केटने बुलिशनेस कंटिन्यू केला असता, पण मार्केट डाऊन साईडला एक फॉल देत आहे बऱ्यापैकी. त्यामुळे मार्केट आता मे बी ही लेवल जर खालच्या दिशेला काढून टाकतंय तर मार्केट साईडवेज होण्याचे चान्सेस जरा जास्ती वाटत आहेत. बघूया काय होतं. हा एक लास्ट सपोर्ट झोन आहे मित्रांनो. हा जर ब्रेक झाला तर मग मात्र मार्केटचा बुलिशनेस संपून जाईल. मग मार्केट साईडवेज राहील किंवा खालच्या दिशेने जाईल. बघूया लास्ट सपोर्टला मार्केट किती रिस्पेक्ट देत आहे. इथून एक मार्केटमध्ये बुलिशनेस आला पाहिजे. बघूया. एक जर चांगली रॅली अपसाईडला येते तर मार्केट हे ब्रेक करेल.
छोटंसं रिजेक्शन तरी मिळालंय मित्रांनो या लेवलवरनं. बघूया हे कंटिन्यू होते का वरच्या साईडला. जिथपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तिथपर्यंत बुलिशनेस मार्केटमध्ये येऊ शकत नाही. ही लेवल ब्रेक होणं फार गरजेचं आहे. जर अप साईडला मार्केटला मूव्ह करायचंय मित्रांनो तर मार्केटला इथून एक स्ट्रॉंग कॅन्डल वरच्या साईडला द्यावी लागेल. नाही ते तेवढं पॉसिबल नाहीये. ही जी ग्रीन कॅन्डल आहे हिला स्ट्रॉंगली वरच्या साईडला निघावं लागेल. मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं. काल जर कोणी माझं मार्केट प्रिडिक्शन बघितलं नसेल तर त्याच्यातच सांगितलं होतं की मार्केट जर गॅप अप ओपन झालं तरच चान्सेस आहेत मार्केटला अप साईडला निघण्याचे. जर मार्केट फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट साईडवेज होऊ शकतं आणि तसंच होताना दिसतंय मित्रांनो. आत्ता तरी पहिल्या 1 तासामध्ये जवळपास पिक्चर क्लिअर होईल की काय चालू आहे. मार्केटला अप साईडला जर जायचं तर ही जी कॅन्डल आहे ग्रीन हिला स्ट्रॉंगली वरच्या साईडला निघावं लागेल तरच एक पॉसिबिलिटी आहे मार्केट ही जी लेवल आहे ही तोडेल. आपण सांगितलेल्या झोन पासून मार्केटने छोटासा एक रिस्पॉन्स तर दिला आहे. बघूया हा कंटिन्यू करतो का. कारण का गिफ्ट निफ्टी जे आहे ते अजूनही डाऊन साईडला दाखवत आहे. म्हणजे फ्युचर जे आहे निफ्टीचं आपलं ते थोडंसं डाऊन साईडला अजून दाखवत आहे.
ही 15 मिनिटाची कॅन्डल परत रिजेक्शन घेते मित्रांनो. बघूया काय होतंय. अजून 1-2 कॅन्डल मध्ये पिक्चर टोटल क्लिअर होईल. मार्केट साइडवेज आहे की अपसाईडला निघतंय. जर मार्केट अपसाईडला मोमेंटम देत नाही तर आजचं मार्केट साइडवेज आणि डाऊन साईडला निघू शकतं. ही 15 मिनिटाची कॅन्डल जर खाली क्लोज झाली ना तर समजून जा की अप ट्रेंड मध्ये राहण्यात आता काही अर्थ नाहीये. अप ट्रेंड कंटिन्यू होणार नाही. मग याच्या खाली जर मार्केट क्लोज होतंय, ही जर रेड कॅन्डल याच्या खाली क्लोज होते तर मार्केट मधला अप ट्रेंड जवळपास आजच्या दिवसापुरती तरी नसेल.
ती लेवल खालच्या साईडला क्लोज व्हायला पाहिजे, कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. ही 15 मिनिटाची कॅन्डल बरंच काही सांगून जाईल.
माझा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या लिंकवर मी तुम्हाला हे सगळे रेकॉर्डिंग पाठवत असतो. त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, नोटिफिकेशन त्याचं ऑन करून ठेवा. कारण का ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मार्केटमध्ये घडत असतात किंवा रोजचा जो काही व्ह्यू असतो आपल्या ट्रेडिंगशी रिलेटेड, हे सगळे व्ह्यू मी त्याच्यावरती शेअर करत असतो. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवलात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज अभ्यास करता येतील. दुसरी गोष्ट, रोजच्या रोज त्या गोष्टींमधून तुम्ही उद्याचे ट्रेड त्याबद्दलचं एज्युकेशन हे घेऊ शकता. तर तेवढ्यासाठीच माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन त्याचं ऑन करून ठेवा. लाईक करा असं मी म्हणणार नाही, तुम्हाला जर व्हिडिओ बरोबर वाटले तर तुम्ही लाईक करा. मार्केटमध्ये मित्रांनो पेशन्स फार महत्त्वाचे आहे. जर मार्केटमध्ये तुमच्याकडे पेशन्स नसतील तर मार्केट तुम्हाला पाहिजे तसे रिटर्न्स नाही देणार. भरपूर वेळा काय होतं की आपण काही गोष्टी मनामध्ये अंदाज धरतो तशा नाही होत, पण आपल्याला त्या सगळ्या गोष्टी धरूनच चालायचं आहे. कारण का मार्केट कभी खुशी कभी गम आहे. पण जर तुम्ही तुमचं ट्रेनिंग व्यवस्थित केलेलं असाल, त्या ट्रेनिंगवर पूर्ण तुम्हाला जर तुमचा विश्वास असेल तर मात्र मार्केट तुम्हाला बऱ्यापैकी रिटर्न देतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण तुम्हाला तुमच्या स्किलवरती आणि तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगवरती विश्वास असला पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल तुमच्या ट्रेनिंगवरती, तुम्ही जे काही शिकलात ते योग्य आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर मार्केट 101% तुम्हाला चांगला पैसे कमवून देतं. मार्केटमध्ये आपण जो क्लास घेतो त्याच्यामध्ये आपण मार्केटची चाल कशी आहे, मार्केट ॲक्च्युली वर्क कसं करतं, मार्केटचे दिशा ॲक्च्युली ठरते कशी, या सगळ्यावर आपला फोकस असतो. कुठल्याही प्रकारचा इंडिकेटर किंवा पॅटर्न्स याच्यावर आपण काम नाही करत. आपण काम करतो जस्ट मार्केटचं जे काही मार्केटमध्ये जी मार्केटची चाल आहे ती कशी ओळखायला पाहिजे, मार्केट कुठल्या ट्रेंडमध्ये जाऊ शकतो, कुठे मार्केटमध्ये एक हर्डल आहे किंवा तुम्ही म्हणत असाल तर सपोर्ट रेसिस्टन्स आहे, या गोष्टींचा अंदाज आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून येतो. मग तिथून बाय करायचंय किंवा टार्गेट कुठे बुक करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये येऊन जातात. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा तुम्हाला रोज मार्केटचे व्ह्यू पाहिजे असतात की मी आज जर माझ्या ट्रेनिंगमधून हे शिकलो तर माझा मार्केटचा व्ह्यू काय असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे रोज आपण व्हिडिओ टाकतो टुमॉरो प्रिडिक्शनचे, त्याच्यामध्ये सगळं कळतं. आणि जर तुम्ही माझ्याकडे क्लास करत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक कळायला लागतात की ॲक्च्युली मार्केटमध्ये चालू काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठीच आहेत की तुम्हाला मार्केट व्यवस्थित समजायला लागलं पाहिजे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एक हर्डल आहे, हे जर हर्डल खालच्या साईडला निघून जात आहे तर मार्केट डाऊन ट्रेंडला जाऊ शकेल, किंवा जर इथे ही लेवल जिथपर्यंत वरती क्रॉस करत नाही तिथपर्यंत मार्केट बुलिश बुलिश मोमेंटम मध्ये जाणार नाही. तसंच आहे मित्रांनो मार्केट, की आता हे मार्केट माझ्या अंदाजानं थोडंफार इकडे साईडवेज होऊ शकतं. कारण का कालच मी माझ्या लाईव्ह प्रिडिक्शनमध्ये सांगितलं होतं, मार्केट जर गॅप अप ओपन होऊन ही लेवल जर वरच्या साईडला नाही तोडत आहे तर मार्केट उद्या म्हणजे आज आणि उद्या हे इथे साईडवेज होऊ शकतं. हे मी कालच्या प्रेडिक्शनमध्येच सांगितलेलं आहे. बघूया, आपण थोडंसं वेट करूया. पहिल्या एक अर्ध्या पाऊण तासात आपल्याला साधारण अंदाज येईल की काय गोंधळ चालू आहे. जर जर हे मार्केट अपसाईडला नाही निघत आहे एक तासाभराच्या आसपास तर मात्र मार्केट हे साईडवेज होऊन बसेल. आणि साईडवेज जर झालं तर साईडवेजमध्ये तुम्हाला तुमचा प्रीमियम डिके होईल, तुम्हाला पाहिजे तसं प्रॉफिट त्याच्यामध्ये दिसणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक कळायला लागतील. बघूया काय होतं. आत्ताच्या ट्रेंडवरनं तरी असं वाटतंय की मार्केटला कुठेही जाण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. मार्केट एकदम फ्लॅट झालेलं आहे. मार्केटने एक चांगली खालच्या साईडला मूव दिली आहे, पण मार्केट इथे अजून साईडवेज करतंय. बघू, अजून एक 15-20 मिनिटामध्ये अजून पिक्चर क्लिअर होऊन जाईल. मी काल म्हणालो होतो की पहिल्या पाऊण ते एक तासामध्येच पिक्चर क्लिअर होऊन जाईल की मार्केटची दिशा काय असेल. काल
ग्लोबल न्यूज थोड्या खराब आहेत मार्केटमध्ये, त्यामुळे कदाचित मार्केट साईडवेज होईल. कारण का मार्केट वेट करतंय की एखादी चांगली न्यूज किंवा बॅड न्यूज ट्रिगर होते, मग डायरेक्शन पकडता येईल. अजूनही मार्केटमध्ये तशी कुठली खास न्यूज नाही जेणेकरून मार्केट डायरेक्शन पकडेल. त्यामुळे मार्केट थोडंफार साईडवेज होण्याचा प्रयत्न करतंय. बघू आता आजच्या दिवसामध्ये तरी मला वाटत नाही काय फार मोठा बुलिशनेस किंवा फार मोठा बेरिशनेस येईल. पण ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत. ही एक लेवल आणि ही एक लेवल. ह्या दोन लेवल जर तुटतायत तर मार्केटमध्ये बुलिश किंवा बेरिशनेस येऊ शकतो. या दोन लेवल फार महत्वाचे आहेत. बघूया काय होतं. कसं आहे, जिथपर्यंत मार्केटमध्ये फास्ट मोमेंटम येत नाहीत तिथपर्यंत तुम्हाला पाहिजे तसा प्रॉफिट मार्केट देत नाही. कारण का प्रीमियम तुमचे वाढत नाहीत आणि प्रीमियम जर नाही वाढले तर तुम्हाला जरी तुमच्या डायरेक्शनमध्ये ट्रेड गेला, स्लोली वर गेला किंवा स्लोली खाली गेला तरी प्रीमियम न वाढल्यामुळे तुम्हाला प्रॉफिट होत नाही.
कुठल्या तरी एका दिशेने चांगली रॅली येत नाही तिथपर्यंत मार्केटचं एक डायरेक्शन नाही क्लिअर होत. मार्केटने सुरुवातीला ओपन झाल्यानंतर मार्केट एकदम स्टक झालंय. मी काल सांगितल्याप्रमाणेच होते असं वाटतंय मित्रांनो. मार्केट आज दिवसभर साईडवेज राहील. अशा मार्केटमध्ये मित्रांनो तुम्ही काम नाही करू शकत. कारण का मार्केट जर कुठल्याही डायरेक्शनला जर मूव्ह करत नाहीये तर तुमची तिथे एंट्रीज बनत नाही. काल आपण एक ट्रेड कॅरी फॉरवर्ड करून गेलो होतो अप साईडचा कॉलचा. त्याचा स्टॉप लॉस आपला याच्या खाली मी ठेवून दिलेला आहे. कारण का मला लॉस नको आहे. मी माझी एंट्री आणि एक्झिट प्लॅन करूनच बसलेलो आहे. जर मला या ट्रेडमध्ये थोडं नुकसान होतंय असं दिसतंय तर मी काय करीन, हा ट्रेड कट करून टाकीन. कारण का अप साईडला जाण्याचे जे काही चान्सेस होते ते इथेच बनत होते. जर ह्याच्या खाली जर ही कॅन्डल येते तर मात्र मी हा ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट काढून टाकीन. कारण का मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅपिटल वाचवणं. बघूया. माझ्या सिस्टीमला मी याच्या खालचा स्टॉप लॉस ठेवून दिलेला आहे. जर प्रीमियम डिके झाला तर कदाचित याच्या खाली जायच्या आधीच स्टॉप लॉस हिट होईल. कारण अशा दोन झोनमध्ये जेव्हा मार्केट अडकतं तेव्हा मार्केट फक्त काय करत असतं, अप डाऊन अप डाऊन. फॉर एक्झाम्पल हे असं चाललेलं असतं. म्हणून मी कालच्या व्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं, मार्केटने जर गॅप अप ओपनिंग दिलं तर मार्केट कंटिन्यू जाईल. जर गॅप अप ओपनिंग देत नाहीये मार्केट तर 99% मार्केटची पॉसिबिलिटी आहे मार्केट साईडवेज राहील. बघू काय होत आहे. ऑलमोस्ट 1 तास होत आलाय. 1 तासामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर 1 तासामध्ये मार्केटने काही खास मोमेंटम दिलेलं नाही. जस्ट वरनं एक चांगली रॅली खालच्या साईडला आलेली आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर ही रॅली जवळपास 70-80 पॉईंटची रॅली होती. आणि हा एकच सपोर्ट आहे जिथून मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. जर मार्केट इथून अपसाईडला नाही जात आहे तर मात्र मार्केटचे चान्सेस फार कमी आहेत की मार्केट अपसाईडला जाईल.
लास्ट स्टॉप लॉस आहे, ह्याच्या खाली मार्केट जर गेलं तर मार्केट मात्र मग डाऊन ट्रेंडला निघून जाईल. बघूया. ही जी कॅन्डल होती हिने अपसाईडला जायला पाहिजे होतं, पण ही कॅन्डल सुद्धा अपसाईडला गेलेली नाहीये. ही कॅन्डल आहे तिथेच आहे, त्यामुळे अजूनही काही होऊ शकतं. बहुतेक आपल्याला आपला स्टॉप लॉस हिट होणार आहे. आपल्याला आपला स्टॉप लॉस हिट करावा लागणार आहे. नाही, हिट होणारच आहे, करावा लागणार काय, कारण का आपण जी पोझिशन बनवली होती ती पोझिशन मी आता कॉस्ट टू कॉस्ट टाकून ठेवली आहे, कारण का मला आता रिस्क नको आहे. एकही रुपया लॉस मला द्यायचा नाही मार्केटला. पाहिजे तर आपण दुसरा ट्रेड फाइंड करू, पण आता ह्या पोझिशन मधून आपण निघून जाऊ, कारण का मार्केटचे असे कुठलेही संकेत दिसत नाहीत की मार्केट एक बुलिश मोमेंटमच्या साईडला जाईल. आणि काल आपण कॉल फॉरवर्ड करून गेलो होतो. थोडंसं रिजेक्शन दिसतंय, पण ते कॅरी फॉरवर्ड होत नाहीये. मार्केटने इथून रिजेक्शन तर दिलंय, पण अशी कुठलीही स्ट्रॉंग कॅन्डल वरच्या साईडला बनत नाही जेणेकरून आपण कन्फर्म होऊ की बुलिश मोमेंटम कंटिन्यू राहील.
आपण आपला स्टॉप लॉस इथे पण वाढ बघणार आहे मित्रांनो. जर आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट गेला तर आपण या ट्रेडमधून बाहेर पडून जाऊ आणि आजचं ट्रेडिंग इथेच थांबवू, कारण का मार्केट आज साईडवेज होण्याचे चान्सेस मला जास्ती दिसत आहेत. त्यामुळे आपण या ट्रेडमध्ये जास्ती काळ राहणार नाहीये. जर स्टॉप लॉस हिट झाला तर आपण इथून बाहेर पडून जाऊ, कारण आपला नियम सिंपल आहे मित्रांनो. एक ट्रेड, एक तर प्रॉफिट किंवा एक तर लॉस. जर लॉस झाला तर निघून जायचं, प्रॉफिट झाला तर होल्ड करायचा ट्रेड. इथून एक बुलिश मोमेंटम जर ग्रीन कॅन्डल बनते तर काहीतरी होप्स बनतील, नाहीतर काही नाही. एक जर 15 मिनिटाची कॅन्डल जर बुलिश बनते इथे तर काहीतरी चान्सेस बनतील, नाहीतर ही जर कॅन्डल रेड झाली तर मात्र बुलिश साईडचा कुठलाही व्ह्यू निदान आत्तापुरती तरी असणार नाही. मी घरी ट्रेडिंग करतो मित्रांनो, त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स आहे.
ही कॅन्डल एक बुलिश बनताना दिसते, पण अजून 8 मिनिटे अजून नाही सांगू शकत आपण. ही जर स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल अपसाईडला बनली तर काहीतरी चान्स बनतील, पण स्पीडने बनायला पाहिजे मित्रांनो, स्लो बनून नाही चालणार. एकदम स्ट्रॉंग कॅन्डल बनायला लागेल. तर काहीतरी होप्स बनतील की आपण बाय साईडला जे आपण काल कॅरी फॉरवर्ड केलंय कॉल, तो आपला पॉझिटिव्ह मध्ये जाईल असं आपण होप्स ठेवू शकतो. पण जर ही कॅन्डल स्ट्रॉंगली बुलिश बनून क्लोज झाली तर इथून जर परत रिजेक्ट झाली तर मात्र परत आहे तेच आहे साईडवेज. मार्केट पुन्हा कॅन्डल मध्ये रिजेक्शन घेते मित्रांनो. बघू काय होत आहे. आपला स्टॉप लॉस जस्ट एवढाच आहे. काल आपण पोझिशन कॅरी फॉरवर्ड करून गेलो होतो, पण ग्लोबल न्यूजमुळे आपल्याला पाहिजे तसा मोमेंटम नाही मिळत आहे. त्यामुळे आपण स्टॉप लॉस जो आहे कॉस्ट टू कॉस्ट टाकून ठेवला आहे. कॉस्ट टू कॉस्ट म्हणण्यापेक्षा थोडासा लॉसमध्ये ठेवलेला आहे. जर आपल्याला हा स्टॉप लॉस हिट झाला तर थोडा लॉस होईल, ठीक आहे. तेवढा अंदाज आपण काल धरून चाललोच होतो की किती लॉस सहन करायचा आहे. बघूया या ट्रेडमध्ये काय होतं. ही मोमेंटम फास्ट आली पाहिजे वरच्या साईडला, तरच काहीतरी होप्स आहेत, नाहीतर काही होप्स नाही आहेत. एक जबरदस्त स्ट्रॉंग मोमेंटम वरच्या साईडला जर कॅन्डल देते तरच काहीतरी बनू शकेल, नाहीतर नाही. कारण का मार्केटचे टॅम्पलेट्स रोज चेंज होत राहतात. मी असं ॲज्युम करून चालतोय की हे टॅम्पलेट्स आजचे असे असू दे. मार्केटचे टॅम्पलेट समजणं पण फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण का जर टॅम्पलेट्स नाही समजले तर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड नाही करू शकत. तुम्ही कुठलाही ट्रेड अंदाजे घेऊ नाही शकत. कारण का अंदाजे घेणं आणि जुगार खेळणं याच्यामध्ये काही फरक नाही मित्रांनो.
प्रीमियम डीके पण होतोय मार्केटमध्ये, कारण आज बुधवार आहे, उद्या एक्सपायरी आहे, गुरुवार आहे. हे कॅन्डल अजूनही स्ट्रॉंग बनत नाहीये. आपण थोडासा 15 मिनिटाचा पण चार्ट लावून बघूया. ही कॅन्डल बुलिश बनायला पाहिजे मित्रांनो, बघू काय होतं. पण बहुतेक मार्केट आज साइडवेज राहायच्या मूड मध्ये दिसतंय. याला जर अपसाईडला जायचंय, हा टेम्पलेट जर बनवायचा आहे मार्केटला, तर मार्केटला इथून स्पीडने मोमेंटम द्यावे लागेल. मार्केट जर इथून हळूहळू हळू करत जर गेलं तर थोडंसं कठीण होऊन बसेल. मार्केटने जर स्पीडने मोमेंटम दिलं तरच हा ट्रेड बनू शकेल.
मला वाटत नाही मित्रांनो, जर ही कॅन्डल रेड बनली तर कुठल्याही प्रकारचा बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये येईल. मार्केट साईडवेजच करेल. बघूया काय होतं. ही 15 मिनिटाची कॅन्डल जर बुलिश नाही होत आहे तर कठीण आहे मार्केटमध्ये. हे तर आपण स्टॉप लॉस आपला उडवून टाकू, म्हणजे काढून टाकू, कारण का जवळपास जाण्याच्या ह्याच्यात आहे. बघू, थोडा एक पॉईंट राहिलाय फक्त. स्टॉप लॉस आपला जाईल, आपण कॉस्ट टू कॉस्ट इथून बाहेर पडून जाऊ. थोडासा लॉस आपल्याला होतोय, काय करायचं, मान्य करून घ्यायचा. कारण का आपण काल कॅरी फॉरवर्ड करून गेलो, ही आपली चूक होती. अजूनही आपला स्टॉप लॉस गेलेला नाहीये. बघूया. मला वाटलं होतं आपला स्टॉप लॉस जाईल, कारण एकच पॉईंट राहिला होता स्टॉप लॉस जाण्यासाठी, पण नाही. थोडंसं मार्केट परत फिरतंय. पण मला वाटत नाही स्टॉप लॉस राहील आपला. आपला स्टॉप लॉस हिट होईल असं वाटतंय, कारण का कुठल्याही प्रकारची बुलिश मोमेंटम स्ट्रॉंगली मार्केटमध्ये अपसाईडला दिसत नाहीये. मार्केट आज पूर्णतः साईडवेजच्या मूडमध्ये दिसतंय. टाइम डिकेमुळे आपला स्टॉप लॉस जाण्याच्या ह्याच्यात आहे, पण बघू, अजून गेलेलं नाहीये. थोडंसं आपण वेट करतोय. स्टॉप लॉस आपण सिस्टीमलाच टाकलेला आहे, त्यामुळे आपण आता आपल्या बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये आपण इथे आला तर उडवू, तिथे आला तर उडवू असं नाही. सिस्टीमला स्टॉप लॉस आहे, ऑटोमॅटिक हिट होऊन जाईल जर आपल्या लेवलच्या खाली आला तर. किंवा प्रीमियम डिकेमुळे कदाचित आधी पण जाईल, कारण का आपला स्टॉप लॉस या लेवलला आहे. प्रीमियम डिके झाला तर कदाचित तिथे पण जाईल, कारण का मार्केट मुवमेंट कुठेच देत नाही. आणि आज जर मार्केटने मुवमेंट दिलं नाही तर उद्याची एक्सपायरीमध्ये काम करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं, कारण का उद्याची एक्सपायरी पण मग साईडवेजच होऊन जाईल. मग शुक्रवार शिवाय ट्रेड करण्यात काही अर्थ नाही. ओके, स्टॉप लॉस जायला जस्ट 2 पॉईंट शिल्लक आहेत. बघूया काय होतं. आपण काल 2500 चा कॉल कॅरी फॉरवर्ड केला होता, त्यामुळे आपण थोडंसं अजून सेफ आहोत.
जरी स्टॉप लॉस हिट झाला तरी आपल्याला काही फार मोठं नुकसान नाही होणार आहे. आणि स्टॉप लॉस जर आता हिट झाला तर आपण इथून ह्या आजच्या लाईव्ह सेशनमधून सिस्टीम क्लोज करून बंद करणार आहोत. आपण मे बी उद्या पण ट्रेड करू असं नाही, कारण का उद्या एक्सपायरी आहे आणि जर आज मोमेंटम नाही झाला तर उद्या ट्रेड नाही करणार आपण. आपण आजचं सेशन इथेच क्लोज करून टाकू. अजूनही एक पॉईंट राहिलेला आहे स्टॉप लॉस जायसाठी. मार्केटमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो, पण आता वाटत नाही की स्टॉप लॉस वाचेल, कारण का कन्फर्म आहे स्टॉप लॉस नाही वाचू शकत. त्यातून परमेश्वराची कृपा. एक मिनिटात मजा बघा मित्रांनो. हा आपला स्टॉप लॉस पॉईंट आहे. आणि स्टॉप लॉस ऑलमोस्ट नाही, अजून टिकलाय मित्रांनो स्टॉप लॉस. कॅन्डल खाली आली पण प्रीमियम खाली नाही आले. पूर्वी जेव्हा मी सुरुवातीला ट्रेड करायचो तेव्हा असं काहीतरी घडायचं. मी जर काल पोझिशन होल्ड नाही केली असती तर आज मी अजूनपर्यंत कुठल्याही ट्रेडमध्ये एंट्रीच केली नसती. एक 3 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे जस्ट आपला शिल्लक. 2500चा कॉल ऑप्शन चालू आहे 88 रुपये आणि आपला स्टॉप लॉस आहे 84 रुपये. 3 ते 4 पॉईंटचा जस्ट स्टॉप लॉस आहे. मार्केटने एक जर खाली जबरदस्त मूव दिलं तर आपला स्टॉप लॉस हिट होऊन जाईल.
जवळपास स्टॉप लॉस जातो मित्रांनो, 1-2 पॉईंटचाच फक्त फरक आहे.